गुड मॉर्निंग स्टुडंट्स. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे तो कोणता कोणता आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती युनिट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय ते बघायचं आहे. ठीक आहे, आपल्याला जे 4 युनिट आहे त्यामधला जो फर्स्ट युनिट आहे तो आहे आपला कॉस्ट शीट आणि त्यासाठी आपल्याला काय जाणून घेणं आवश्यक आहे, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय. ठीक आहे, तर कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग असे आपल्याला 3 अकाउंट दिलेले असतात. तर जे आपलं फायनान्शियल अकाउंटिंग आहे ज्याला आपण वित्तीय लेखे म्हणत असतो आणि जे कॉस्ट अकाउंटिंग आहे त्याला परिव्यय लेखे असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट हे 4th सेमिस्टरमध्ये शिकायचं आहे, तर त्याचा विचार आपण आत्ताच करू नये. जे तुमचं फायनान्शियल अकाउंटिंग आहे आणि जे तुमचं कॉस्ट अकाउंटिंग आहे या दोघांमधले काही फरक आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे वित्तीय लेखे आणि परिव्यय लेखे म्हणजे काय. जसं फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग या दोघांचा अर्थ काय होतो. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये तुम्ही काय करत होते, बॅलन्स शीट बनवत होते. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस. तर ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट असं आपलं एक बनवत होतो आपण. तर त्यामध्ये काय कॅल्क्युलेट करत होतो आपण, बॅलन्स शीट ही टॅली झाली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे प्रॉफिट अँड लॉस आहे ते त्याच्यामध्ये काय एकतर प्रॉफिट येईल किंवा तुमचा लॉस येईल. ते एक काय झालं, एक प्रॉपर एक शीट तयार करतो आपण. ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण जमा खर्च वगैरे दाखवावं लागते. पण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय असतं, कॉस्ट अकाउंटिंग हे महत्त्वाचं आहे. जसं एखादं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा पूर्ण करायचं असते किंवा एखादं जसं तुम्ही जॉब वगैरे करता, एखादं कार्य करता, तर त्या कार्यासाठी काय काय लागलेल्या गोष्टी आहे किंवा त्या कार्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची गरज पडत असते. जसं मटेरियल आहे, लेबर लागतं. ठीक आहे, तर वेजेस आहे. तर या पद्धतीच्या काही एंट्रीज असतात, तर त्या कुठे दाखवल्या जातात, कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे, तर कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय होते हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. जसं एखाद्या वस्तूचे उत्पादन पूर्ण झाल्यावर किंवा एखादे कार्य किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच ठेका ज्याला म्हणत असतो पूर्ण झाल्यावर किंवा उत्पादनाची एखादी प्रक्रिया अथवा विधा म्हणजे प्रोसेस पूर्ण झाल्यावर प्रत्येक वस्तू, प्रत्येक कार्य, प्रत्येक ठेका किंवा प्रत्येक विधा यांच्या उत्पादनाच्या एकंदर खर्चाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण आणि वर्गीकरण करून उत्पादन कार्याच्या निरनिराळ्या अवस्थेत आणि उत्पादनाचे कार्य पूर्ण झाल्यावर प्रति एकक म्हणजेच आपण पर युनिट म्हणतो उत्पादन खर्च किती झाला आहे हे निश्चित करण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या लेख्याच्या संचाला सेट ऑफ अकाउंट्स म्हणजेच परिव्यय लेखे आणि त्या लेख्यात व्यवहार नोंदविण्याच्या कार्याला परिव्यय लेखांकन म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटल्या जाते. ठीक आहे, तर एखादा प्रोसेस किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा पूर्ण करायचं असते त्यासाठी ज्या बारीक गोष्टींची आवश्यकता पडत असते, ज्या सामग्रीची आवश्यकता पडत असते त्याची नोंद कुठे केली जाते, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजेच परिव्यय लेखेमध्ये करता येते. तर आपल्याला या दोघांमधला फरक काय आहे ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, वित्तीय लेखे म्हणजे काय आणि परिव्यय लेखे म्हणजे काय ह्या दोघांचा अर्थ जाणून घेणे फार गरजेचं आहे. जसं इकडे लक्ष द्या, जे वित्तीय लेखे आहे. ठीक आहे, तर वित्तीय लेख्याचा उद्देश व्यवसायातील नफा किंवा तोट्याचे व व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे वास्तव चित्रण करणे हा असतो. तर परिव्यय लेख्याचा उद्देश एखाद्या वस्तू अथवा सेवेच्या निर्मितीचा किंवा एखाद्या ठेका किंवा विधेचा एकूण परिव्यय शोधून काढणे हा असतो. ठीक आहे, परिव्यय म्हणजे काय असते, कॉस्ट असते. त्याच्यानंतर बघा लेख्याचे स्वरूप. बघा, वित्तीय लेखे प्राथमिक स्वरूपाचे असतात, त्यामुळे हे लेखे प्रत्येक व्यक्तीला विशेषतः कंपनीला लिहिणे व त्यांचे अंकेक्षण करणे आवश्यक आहे. अंकेक्षण म्हणजे काय होते, ऑडिट. तर परिव्यय लेखे हे दुय्यम स्वरूपाचे असतात. हे लेखे लिहिणे कायद्याने आवश्यक नाही आणि त्याचे अंकेक्षण करणे सुद्धा आवश्यक नसते. म्हणजे याचं ऑडिट केल्या जात नाही. तर जे फायनान्शियल अकाउंटिंग आहे त्याचं ऑडिट करणं फार गरजेचं असतं. तुम्हाला ऑडिट म्हणजे काय हे फायनल इयरमध्ये गेल्यानंतर कळणार, पण तरी बरेचशा विद्यार्थ्यांना ऑडिट म्हणजे काय हे माहितीच असेल. त्याच्यानंतर आहे कालावधी. ठीक आहे, कालावधी म्हणजे किती वर्षाचा जो काळ आहे. जसं आपल्याला फायनल अकाउंटमध्ये एक कालावधी दिलेला असतो, ह्या वर्षाचा आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग तयार करायचं. ठीक आहे, तर वित्तीय लेखे हे दीर्घकाळाकरिता म्हणजेच कमीत कमी 1 वर्षाकरिता तयार केले जाते. तर जे आपलं कॉस्ट अकाउंटिंग आहे म्हणजेच परिव्यय लेखे हे अल्प काळाकरिता तयार केले जाते. जसं उदाहरण, आठवड्याकरिता विधा लेखा तयार करणे किंवा एका महिन्याकरिता ठेका
लेखा तयार करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्याप्ती. वित्तीय लेख्याचे क्षेत्र विस्तृत आहे. त्यात आगम व भांडवली अशा दोन्ही प्रकारच्या खर्चाचा व उत्पन्नाचा विचार केला जातो. तर परिव्यय लेख्याचे क्षेत्र हे मर्यादित आहे. यात फक्त परिव्ययाच्या घटकांचाच विचार केला जातो. म्हणजेच तिथे ज्या वस्तूचा उपयोग करण्यात आलेला आहे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये, म्हणजेच एखाद्या प्रोसेसमध्ये, फक्त त्याचाच याच्यामध्ये विचार केला जातो. त्याच्यानंतर आहे लेख्यांचा आधार. वित्तीय लेखे हे प्रत्यक्ष लेखे असतात. ते घडलेल्या घटनांवर व तथ्यांवर आधारलेले असतात, ठीक आहे. म्हणजे जे वर्षभरामध्ये जे कार्य झालेलं असतं त्याचा हा लेखा असतो. आणि जे कॉस्ट अकाउंटिंग आहे त्यामध्ये बघा, परिव्यय लेखे काही प्रमाणात प्रत्यक्ष व्यवहार तर काही प्रमाणामध्ये संभाव्यता व अनुमान यावर आधारलेले असतात. म्हणजे यामध्ये आपल्याला ठळक माहिती दिलेली नसते. जसं आपल्याला माहीत नसतं की मटेरियल किती यूज होऊ शकतं, ठीक आहे. त्यानुसार याच्यावर आपल्याला कॉस्टशीट किंवा प्रोसेस किंवा कॉन्ट्रॅक्ट तयार करावं लागतं. त्याच्यानंतर आहे प्रति एकक परिव्यय म्हणजेच पर युनिट, ठीक आहे. तर वित्तीय लेख्याची किंवा वित्तीय लेख्यात एककाची संख्या दिलेली नसते. त्यामुळे आर्थिक लेख्याद्वारे प्रति एककाचा परिव्यय काढता येत नाही. तर परिव्यय लेख्यात एककाची संख्या दिलेली असते. त्यामुळे एकूण परिव्ययाबरोबरच प्रति एककाचा परिव्यय देखील काढता येतो. यामध्ये असं दिलेलं आहे जसं पर युनिट आहे, ठीक आहे. तुम्ही फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कधी बघितलं आहे का पर युनिट आपल्याला दिलेलं नसते. तर जे तुमचं तुमचं जे कॉस्ट अकाउंटिंग आहे त्यामध्ये तुम्हाला पर युनिट दिलेलं असते. म्हणजे तुम्ही एककाची संख्या दिलेली असल्यामुळे काय करू शकता, पर युनिट हा काढू शकता. त्याच्यानंतर आहे त्याची पद्धती, ठीक आहे. वित्तीय लेख्यामध्ये सर्वच प्रकारचे व्यय एकत्रित दिलेले असतात. जसं तुम्ही एक ट्रायल बॅलन्स जर बघितलं असेल तर त्यामध्ये मिक्स एंट्रीज दिलेल्या असतात, ठीक आहे. तर त्या तुम्हाला शोधू म्हणजे तुम्हाला त्याचं आयडेंटिफिकेशन करावं लागतं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागतं. पण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय असतं, वर्गीकृत म्हणजेच त्याचं वर्गीकरण केलेलं असतं आणि ते एकाखाली एक असे मांडलेले असतात. तर ते तुम्हाला ओळखायला सोपी जातं. त्याच्यानंतर आहे लेखा पद्धती. वित्तीय लेखे हे सामान्यपणे द्विप्रविष्टी प्रणाली पद्धतीने तयार करण्यात येतात. आणि जे कॉस्ट अकाउंटिंग आहे म्हणजेच परिव्यय लेखे जे आहे ते विधालेखा म्हणजेच प्रोसेस अकाउंटिंग, ठेकालेखा म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट हे द्विप्रविष्टी प्रणालीवर आधारलेले असतात. परंतु बहुतांश परिव्यय लेखे हे विवरण पद्धतीने तयार करण्यात येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर लाभाची गणना. वित्तीय लेखे हे व्यवसायातील संपूर्ण लाभ दर्शवितात. म्हणजेच लाभाची गणना करतेवेळी यात उत्पादक व अनुत्पादक अशा सर्व प्रकारच्या खर्च व उत्पन्नाचा विचार केला जातो. तर परिव्यय लेखे हे केवळ वस्तूच्या उत्पादनावर होणारा लाभ दर्शवितात. यात लाभाची गणना करतेवेळी अनुत्पादक खर्च व उत्पन्नाचा विचार केला जात नाही. त्याच्यानंतर निविदा तयार करणे, ठीक आहे. वित्तीय लेखे हे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारलेले असतात. त्यामुळे निविदा तयार करिता याचा उपयोग होत नाही. आणि जे कॉस्ट अकाउंटिंग आहे त्यामध्ये जे गतकाळातील माहितीच्या आधारे भविष्य काळातील परिव्ययाचा अंदाज केला जातो व त्याद्वारे उत्पादनपूर्व विक्री मूल्य निश्चित करून निविदा तयार करता येते. म्हणजे जसं आता आपल्याला एक अंदाज लावता येतो, ठीक आहे, एवढा आपल्याला खर्च येऊ शकतो. तर तशा प्रकारे इथे निविदा तयार करण्यात येते. त्याच्यानंतर आहे उपयुक्तता. आर्थिक लेखे हे खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तसेच वस्तू निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या संस्थांना उपयुक्त आहे. तर परिव्यय लेखे हे फक्त वस्तू निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या संस्थांनाच उपयुक्त ठरतात. जसं जिथे कच्चा माल तयार होतो त्या ठिकाणी ज्या संस्था असतात त्यांना हे उपयुक्त आहे, ठीक आहे, जे कॉस्ट अकाउंटिंग आहे ते. त्याच्यानंतर शेवटचं जे दिलेलं आहे ते आहे वित्तीय लेखा पद्धतीत फक्त रोख खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या कार्याला अधिक महत्त्व दिले जाते. तर उत्पादन परिव्यय नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने वित्तीय लेखे अकार्यक्षम ठरतात. आणि जे कॉस्ट अकाउंटिंग आहे म्हणजेच परिव्यय लेखा जे आहे ते परिव्यय लेखा पद्धतीत सामग्री, श्रम व इतर खर्चावर नियंत्रण ठेवून परिव्यय नियंत्रणाला अधिक महत्त्व दिले जाते. प्रमाप परिव्यय व अंदाजपत्रकीय नियंत्रण याच्या सहाय्याने परिव्ययावर नियंत्रण ठेवणे शक्य होते, म्हणजेच कंट्रोलिंग ठेवता येते. तर अशा प्रकारे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग यामधला जो फरक आहे तो इथे मी सांगितला तुम्हाला. खूप इझी आहे. जे कॉस्ट अकाउंटिंग आहे ते खूप इझी आहे. यामध्ये फक्त आपल्याला जो विचार करायचा असतो तो म्हणजे जे आपले एक्सपेन्सेस आहे, ठीक आहे,
जसं तुम्ही कॉस्ट शीट वगैरे तयार करत असता तेव्हा कॉस्ट शीट तयार करत असताना त्यामध्ये महत्त्वाचं काय असते, मटेरियल, ठीक आहे, ज्याला आपण श्रम म्हणत असतो. त्याच्यानंतर जे एक्सपेन्सेस आहे ते एक्सपेन्सेस कोणकोणते राहू शकते, जसं आहे फॅक्टरी ओव्हरहेड आहे, त्याच्यानंतर जसं सामग्री आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, मटेरियल असं आहे. तुम्हाला मी एक दाखवते, ठीक आहे. हे बघा, हे जे परिव्यय घटक आहे ज्यामध्ये सामग्री दिलेली आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. सामग्री म्हणजे काय होते, मटेरियल, ठीक आहे. प्रत्यक्ष म्हणजे काय होते, डायरेक्ट, आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय होते, इनडायरेक्ट. त्याच्यानंतर श्रम म्हणजे काय होते, लेबर, ठीक आहे. तर लेबरसुद्धा काय असू शकते, डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर. त्याच्यानंतर आहे खर्च म्हणजे एक्सपेन्सेस. हे सुद्धा डायरेक्ट असू शकतात आणि इनडायरेक्ट असू शकतात. तर हे काय आहे, एक पद्धती आहे जेव्हा आपण कॉस्ट शीट तयार करत असतो, म्हणजे हे काय एलिमेंट्स आहे, जे घटक असतात ते आहे. तर अशा पद्धतीने काय होऊ शकते, आपलं जे कॉस्ट शीट आहे ते तयार होऊ शकते. महत्त्वाचं काय आहे, सामग्री म्हणजे काय, तर डायरेक्ट मटेरियल. तुम्हाला क्वेश्चनमध्ये प्राईम कॉस्ट वगैरे कॅल्क्युलेट करावं लागतं, तर त्यासाठी डायरेक्ट मटेरियलचा उपयोग करण्यात येते. त्याच्यानंतर लेबर, ठीक आहे. लेबरमध्ये एक डायरेक्ट लेबर येतं आणि एक इनडायरेक्ट लेबर येतं. तर अशा पद्धतीने हे आपल्याला कॉस्ट शीट तयार करताना उपयोगी पडत असतं. त्याच्यानंतर आहे एक्सपेन्सेसमध्ये महत्त्वाचं काय असतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ज्यामध्ये फॅक्टरी कॉस्ट येतं, त्याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड, आणि शेवटचं काय आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. तर तुम्हाला मी हे थोडक्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. खूप इझी आहे, घाबरण्याची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी याचे जे फॉर्मॅट्स आहे, एक सिम्पल फॉर्मॅट आणि एक एक्सपेन्सेसचा जो फॉर्मॅट आहे ए आणि बी, असे 2 फॉर्मॅट नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. तोपर्यंत तुम्ही या थिअरीचा अभ्यास करा. धन्यवाद.